हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी जननायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आपली चैत्र नवरात्री जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि म्हणजेच मला चैत्र नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना करता आली नाही. म्हणजेच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की म्हणजेच मी घटस्थापना करणार होतो. तर हा मंगल कलशाला आपण देवीच्या आईचं स्वरूप देऊ शकतो. तर त्यामुळे देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते मला मंगल कलशाला द्यायचं होतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारे मला घटस्थापना करायची नव्हती आणि आमच्या इथे देखील घटस्थापना म्हणजे सुरुवातीपासून करत नाही. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही तशा प्रकारे घटस्थापना करू शकता. तर आज मला वस्त्र देखील चेंज करायचे होते आणि मागच्या साईडचं तुम्ही डेकोरेशन बघत असाल तर हे मी रात्रीच करून ठेवलं होतं कारण पहिलेच लेट झाला होता. हा व्हिडिओ नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे कारण तुम्हाला माहिती असेल तर स्वामींचं जे पारायण होतं तर ते मी दुसरीकडेच केलं होतं आणि जे आता मंगल कलशाची मला इथे स्थापना करायची होती. सुरुवातीला जी देवं होती तर ती सर्व मी पहिल्यांदा उचलून घेतली. त्यानंतर मला वस्त्र देखील चेंज करायचे होते कारण आता बरेच दिवस झाले मी वस्त्र चेंज केले नव्हते. तुम्ही बघू शकता जर जे लाल कलरचे वस्त्र होते तर ते मी खालती आतून घेतले आणि जे गुलाबी कलरचे वस्त्र होते तर हे मी देवघराच्या म्हणजे ज्या पायऱ्या होत्या तर त्याच्यावरती आतून घेतले कारण ते देखील दिसायला खूप छान दिसतं आणि तो कलर देखील एक खूप पॉझिटिव्ह म्हणजेच रिस्पॉन्स देतो. त्याच्यातून वाईब पण खूप छान येतात. त्यामुळे या कलरचा जास्तीत जास्त जे डार्क कलर असतात तर त्यांचा मी जास्तीत जास्त माझ्या पूजेमध्ये यूज करत असतो. तुम्ही ते माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले असतील. तर मंगल कलशाची मला स्थापना इकडे डाव्या साईडला करायची होती. तुम्ही बघू शकता तिथे मी चौरंगाचा यूज केला होता कारण हाईट देण्यासाठी. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं कारण जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार चालू होते तर तेव्हा खालती मी तिथे डब्याचा वापर केला होता. पण काही कमेंट मला अशा आल्या होत्या की तुम्ही दादा डब्यांचा यूज करू नका. त्यामुळे मी आता ठरवलं की जो हाईट द्यायची आहे मंगल कलशाला तर ते अशा प्रकारे चौरंगावर म्हणजे छोटे चौरंग होते तर ते ठेवून देखील आपण मंगल कलशाला हाईट देऊ शकतो आणि याने देखील छानच फरक पडला. म्हणजेच जशी मला हाईट हवी होती तर तशी मला देवी आईला देता आली. यानंतर सुरुवातीला मी सर्व देवांची जी मूर्ती होत्या तर त्याच्यावरती मी अभिषेक करून घेतला. त्यांना देखील छान प्रकारे वस्त्र परिधान केले. महाराजांना देखील मी अभिषेक करून घेतला. महाराजांच्या मूर्तीवर तर मला अभिषेक करणं शक्य झाला नाही प्रकट दिनाच्या दिवशी कारण तुम्हाला माहिती असेल तर मी पारायण दुसरीकडे केले होते. त्यामुळे महाराजांची जी मूर्ती होती तर तिच्यावर देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. महाराजांनी देखील छान प्रकारे वस्त्र परिधान केली. महाराजांना टोप मी परिधान केला. यानंतर जी बाळकृष्णाची मूर्ती होती तर बाळकृष्णाला देखील मी छान प्रकारे सजवलं. म्हणजेच पहिल्यांदा त्यांची आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर त्यांना छान प्रकारे वस्त्र परिधान केले. त्यांना मुकुट देखील परिधान केला आणि मुकुटाला मी मोरपीस देखील लावलं होतं कारण ते देखील दिसायला खूप छान दिसतं. यानंतर जे गणपती बाप्पा होते तर गणपती बाप्पांना देखील मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर त्यांना ज्या माळी मी आणल्या होत्या तर त्या देखील मी त्यांना अर्पण केल्या. यानंतर जी महादेवांची तुम्ही मूर्ती बघत असाल म्हणजेच जे महादेवांचं शिवलिंग आहे तर त्याच्यावरती देखील मी दररोज नवीन नवीन काही ना काही अष्टगंधाने म्हणजेच लिहित असतो. म्हणजेच कधी ओम किंवा कधी आपण 3 रेषा मारत असतो. तर अशा प्रकारे मी महादेवांच्या शिवलिंगावरती देखील छान प्रकारे सजावट करत असतो जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसेल. यानंतर जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर ती देखील मला आता इथे पूजेमध्ये ठेवायची होती. म्हणजेच जेव्हा आपण नवदुर्गा म्हणजेच नवरात्रीमध्ये देवी आईचं पूजन करतो तर पार्वती आईचं जे रूप म्हणजेच पार्वती आईचंच अन्नपूर्णा देवीचं जे रूप आहे त्यामुळे मी हे देखील आपल्या पूजेमध्ये ठेवणार होतो. यासाठी मी देवी आईचं छान प्रकारे मळबट भरून घेतला. तुम्ही बघत असाल तर खूप छान दिसत होतं जेव्हा आपण देवी आईचा मळबट भरला. देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खरंच अजून खूप छान दिसतं. त्यानंतर महालक्ष्मी देवीला देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. त्यानंतर त्यांना देखील मी त्यांच्या स्थानावरती विराजमान केलं. यानंतर जे काही फोटो होते माझ्या पूजेमधले तर फोटो देखील मी छान प्रकारे ठेवून घेतले. देवी आईच्या सजावटीसाठी जे काही साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य देखील मी काढून घेतलं. नाहीतर मग आपल्याला लक्षात येतं आपण वेळेवरती उठतो. त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारे करा जेणेकरून तुमचा बराचसा वेळ वाचतो. सुरुवातीलाच तुम्ही म्हणजे छान प्रकारे मांडणी जी आहे तर ती कशा प्रकारे तुम्हाला करायची आहे त्याचा विचार करा आणि त्याप्रकारे तुम्ही जे काही ज्वेलरी किंवा साहित्य लागणार आहे तर ते तुम्ही सर्व काढून घेऊ शकता. तर मला म्हणजे देवी आईला छान प्रकारे सजवायचं होतं आणि जास्तीत जास्त म्हणजेच मोत्यांची जी ज्वेलरी होती तर तिचा मी पूजेमध्ये यूज केला आहे कारण मला देवी आईला म्हणजेच जो मुकुटा होता तर तो मी मोठ्या साईजचा घेणार होतो आणि त्यावरती म्हणजेच मी मोत्याचाच वर्क केलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती मोत्याची ज्वेलरी सूट होते. म्हणजेच आपल्या मुकुट्यानुसार आपण ज्वेलरी ठरवू शकतो की आपल्याला कोणती ज्वेलरी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आता इथे मी मंगल कलशाची स्थापना छान प्रकारे करत आहे. सुरुवातीला मी खालती म्हणजेच एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षरं टाकून घेतल्या जेणेकरून जी मंगल कलश आहे तर त्याला म्हणजेच प्रॉपर एक हाईट मिळते आणि त्याचबरोबर म्हणजेच तो इकडे तिकडे सरकत नाही. यानंतर जे पिवळ्या कलरचे वस्त्र मी घेतले होते तर हे देखील मी देवी आईला परिधान करून घेतले. म्हणजेच जो मंगल कलश तुम्ही बघत आहात तर मंगल कलशाला मी अर्पण करून घेतले. यानंतर एक जी ज्वेलरी तर हा जो हार होता तर हा तुम्हाला नवीन दिसत असेल कारण कधीही याच्या अगोदर मी हा हार पूजेमध्ये यूज केला नव्हता. तुम्हाला माहिती असेल तर महाशिवरात्रीच्या वेळेस जेव्हा मी जत्रेमध्ये गेलो होतो म्हणजेच महादेवांच्या दर्शनासाठी गेलो होतो तर तिथे यात्रा देखील होती. तर त्या यात्रेमध्येच हा जो हार आहे तर तो मला तिथे म्हणजे छान वाटला. त्यामुळे हा जो हार आहे तर तो मी कलेक्ट केला होता.
यानंतर जी काही ज्वेलरी होती तर ही सर्व जुनी ज्वेलरी होती. म्हणजेच तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, जेव्हा आपले नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र चालू होते तर तेव्हा या सर्व म्हणजे ज्या काही साड्या किंवा कलर आहेत किंवा जी काही ज्वेलरी आहे तर या सर्व ज्वेलरीचा मी तेव्हा देखील यूज केला होता, तेव्हा तुम्ही बघितले असेल. आणि यानंतर आता तुम्ही बघत असाल तर जी काही ज्वेलरी होती तर ती मी पहिल्यांदा देवयाला परिधान करून घेतली. मंगल कलशाला मुखोटा लावण्याच्या अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर जो मुखोटा आहे तर तो मी देवयाचा मंगल कलशाला लावून घेतला. आणि त्यानंतर जे काही आर्टिफिशियल फ्लावर्स असतात तर त्याचाच मी ते यूज केला होता. आणि जी फुलं होती तर ती देखील मला लाल कलरची म्हणजे जी घंटेची फुलं असतात तर ती मला मिळून गेली होती. यामुळे जी देवी आईला फुलं मी अर्पण केली होती तर ती घंटेचीच फुलं होती. त्याचबरोबर मला देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते पूर्ण तयार करायचं होतं. त्यामुळे जी देवी आईची मी पावलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवली होती तर ती देखील मी ती पूजेमध्ये ठेवून घेतली, कारण ती देखील दिसायला खूप छान दिसतात आणि त्यांना देखील मी छान प्रकारे सजवलं. त्याचबरोबर ज्या गजांत लक्ष्मी होत्या तर त्या देखील मी ती पूजेमध्ये ठेवून घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अन्नपूर्णा देवीची मूर्ती मला ती पूजेमध्ये ठेवायची होती तर ती देखील इथे मी मूर्ती ठेवून घेतली. तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा देवीचा जो मळवट भरला होता तर ते देवीचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसत होतं. त्याचबरोबर देवीला मी वस्त्र परिधान केले, जी मोत्याची माळ होती तर ती देखील मी परिधान केली. आणि केव्हाही आपण अन्नपूर्णा देवीची जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपल्याला तांदळाच्या राशीमध्ये मूर्ती ठेवायची असते, त्यामुळे मी तांदळाच्या राशीमध्ये मूर्ती ठेवलेली आहे. आणि जे आता पूर्ण पूजेची मांडणी होती तर ती आता माझी करून झाली होती. त्यानंतर मी एक तुपाचा दिवा लावून घेतला, कारण जेव्हाही आपण देवीची सेवा करतो तर तेव्हा आपण एकतरी तुपाचा दिवा नक्की आवर्जून लावा आपल्या पूजेमध्ये. त्याचबरोबर जी रांगोळी होती तर ती देखील मी इथे काढून घेतली, म्हणजेच जे शुभ चिन्ह आहेत तर त्यांची मी इथे रांगोळी इथे काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे जेव्हा आपण पांढऱ्या कलरने रांगोळी काढतो तर तेव्हा शक्यतो आपल्याला त्यामध्ये कलरचा यूज करायचा आहे, म्हणजेच पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नाही आहे, नाहीतर त्यावरती तुम्ही हळदी कुंकू टाकू शकता. तरी तुम्ही रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे. आणि जी काही नंतरची सेवा होती तर ती आता माझी करणं चालू होती. चैत्र नवरात्रीमध्ये घरात पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार होते. शारी नवरात्रीचे उद्देश वेगवेगळे आहेत. पुराणामध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले जाते. तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रसाद करणारे मानले जाते. तसेच गुप्त नवरात्रीला तंत्रक्रियांशी जुळलेले लोक अधिक पूजनात. या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्मकर्म यांनी जुळलेले लोक साधना करतात. या दरम्यान केलेले टोणे टोटके प्रभावी असतात. चैत्र नवरात्री म्हणजे या 9 दिवस लोक उपवास ठेवून आपली भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात. या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यात मदत करते. ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेषमध्ये प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतो. नवरात्रीत 9 दिवस खूप शुभ असल्याने असे मानले जाते. या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते, म्हणून या दिवसाचे खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. या